जुडी गाडगं या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सावी आणि धैर्य म्हणजे खरं तर धैर्य बेशुद्ध अवस्थेत असतो, तर सावीने धैर्यला आणलेलं असतं आणि तेही आता एका आजोबांच्या घरी. आजी आजोबा दारात उभे असतात. त्यांना पाहून लगेच तिथे आता सावी बोलते, प्लीज आजी आजोबा माझी मदत करा. त्यावर ते लगेच दोघंजण बोलतात, कोण ग तू आणि कुठनं आलीस आणि काय करतेस हे सगळं. त्यावरती आता बैलगाडी ओढत बोलते, आई माझी मिस्टरांची तब्येत खराब झाली आहे आणि त्यांना खूप लागलं आहे, त्यांचा अपघात झाला आहे आणि मला खूप भीती वाटते, इथून लई दूर आहे दवाखाना, तुम्ही प्लीज माझी मदत करा ना. आता असं म्हटल्यानंतर लगेच ते आजी आजोबा बोलतात, ए बाई तू कोण कुठली, मला तुमची काही हे वाटत नाही आणि तुम्ही कोण आहे माहीत नाही, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला काही मदत करत नाही. पण बिचारीला तर काय वाटेल काय नाही आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे. आणि तिचे आजोबा आणि आजी मदत करणार का हे जर पाहायचं असेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की नेमकं काय झालं आणि काय नाही. तर इकडे सावी जी असते ना ती आता धैर्यला म्हणजे सावीसमोर धैर्यचा ॲक्सिडेंट झालेला असतो, ते पाहून तिला तर सगळं आठवतं. पण आता इकडे दामिनी आणि विलास हे आता गाडीकडे शोधत शोधत निघालेले असतात. त्यांना एका जागेवरून पत्ता माहिती पडतो की इथे सावी येऊन गेली. त्यावर विलास बोलतो, ही येडी ना आपल्याला लई येडी करून सोडतीये, तिने आतापर्यंत तर पागल केलंच पण आता सुद्धा बाहेर गेली तरी पण पागल करते, तिला एवढे समजत नाही का चुपचाप त्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये राहावं. त्यावर दामिनी बोलते, गब्बस मला हे कळत नाही आहे की ती चांगली झाली तर नाही ना, आणि चांगली होऊन जर पळाली असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्यावर लगेच ती बोलते, चालता फिरता बॉम्ब आहे ते बॉम्ब, जर तो फुटला ना तर आपण सगळे जळून खाकू त्याच्यामध्ये. त्यावर लगेच विलास बोलतो, मला नाही वाटत ती असं काही करेल, कारण जर ती सुधारली असती तर ती पहिले तर तिच्या घरी गेली असती, नाही तर पोलीस स्टेशनला गेली असती. पण ती कुठेतरी वेगळीकडे पळाली म्हणजे नाही, तिची याददाश्त वगैरे काही आलेली नसणार, त्याच्यामुळे तू काही काळजी करू नको, कारण दामिनी बिचारी ऑलरेडी टेन्शनमध्ये असते, जर असं झालं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल. तर इकडे आता सावी जी असते ना ती आता धैर्यला कसं न्यायचं याचा विचारच करत असते. तिने आजूबाजूला सगळ्यांना हातात दाखवून आवाज देऊन गाड्या थांबवण्याचा रोखण्याचा प्रयत्न केला असतो, पण एकही गाडी थांबत नसते. ते पाहून ती बोलते, कुणीतरी प्लीज माझी मदत करा. आता विचार करून करून ती देवी आईला म्हणजे देवाजवळ प्रार्थना करत बोलते, देवी आई प्लीज माझी मदत कर, मला या सगळ्यामधून वाचव, माझं धैर्यांना वाचवू दे आणि त्यांची या सगळ्यामध्ये जी अवस्था झाली ना ती प्लीज नीट होऊ दे. ती वारंवार त्यांची हार्टबीट चेक करत असते. तिला वाटतं की काहीतरी प्रॉब्लेम होतो. त्यावर ती बोलते, धैर्य असं नका करू, तुम्ही मला सोडून नाही जाऊ शकत आणि तुम्ही असे बेशुद्ध काय आहेत, प्लीज डोळे उघडा ना. त्याला वारंवार कंटिन्यू आवाज देऊन उघडण्याचा प्रयत्न करते, डोळे उघडण्याचा प्रयत्न करते, पण तो याही वेळी डोळे उघडत नाही. तर आता हे जेव्हा चालू असतं ना तेव्हा सावीचा जीव मात्र भांड्यात पडलेला असतो. नेमकं काय होतंय ना हेच तिला कळत नसतं. सावी वारंवार धैर्यला उठवण्याचा प्रयत्न करते, पण शेवटी तिला एक मात्र पर्याय सापडतोच आणि तो म्हणजे बैलगाडी. त्या बैलगाडीवरती धैर्यला ठेवते आणि कसं बसं ती जोरजोरात टाईट बांधते आणि या सगळ्यामध्ये तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते. पण शेवटी धैर्याचं वजन खूप असतं, त्याच्यामुळे त्याला ओढता सुद्धा येत नसतं. इकडे तर सावी विचार करते की नेमकं काय करावं आणि कशाप्रकारे आपण इथून निघावं. तिच्याकडे दुसरा काहीच एक पर्याय नसतो. ती आता त्या बैलगाडीने ढकलत ढकलत निघालेली असते. इकडे विलास आणि भास्कर म्हणजे विलास आणि दामिनी दोघे जण शोधाशोध करत असतात. सावी आता वारंवार या रस्त्यावरून त्या रस्त्यावरून चालण्याचा प्रयत्न करते, पण अखेर तिचा दम सुटतो आणि ती मात्र तिथे बेहोश होते. बेहोश झाल्यानंतर तिला वारंवार धैर्याचा ॲक्सिडेंट डोळ्यासमोर येतो आणि ती त्याच घाईने आणि त्याच म्हणजे टेन्शनने पटकन उठल्याने बोलते, धैर्य तुम्हाला मी काही होऊ देणार नाही. आणि असं म्हणून ती आता त्याला पटकन मिठी मारते. त्याचे हार्टबीट आता बंद होत असतात, त्याच्यामुळे ती आता बोलते, धैर्य तुम्ही ठीक आहात ना, धैर्य प्लीज डोळे उघडा ना. ती कंटिन्यू असंच बोलत असते, पण तिथे आता त्याला दवाखान्याची गरज आहे हे मात्र तिला काही कळत नसतं. त्यावर ती लगेच बोलते, धैर्य मी आहे इथे, तुम्हाला मी घेऊन जाते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तिथून आता दामिनी जी असते ना विलासला घेऊन जात असते. बाजूला घेऊन गेल्यानंतरही त्याला म्हणजे त्या गाडीजवळून जात असताना तिथे त्या दोघंही दिसत नाही हे मात्र बरं. इकडे सावी बोलते, देवी ही काय परीक्षा बघतीस ग तू, धैर्याने आजपर्यंत माझ्यावरची सगळी संकटं स्वतःवर घेतली आणि आज त्यांच्या आयुष्यात इतकं मोठं पाऊल का उचलतेस तू, प्लीज देवी मला वाचव. आणि ती आता देवाकडे विनवण्या करत असते. तर इकडे आता धैर्य जो असतो ना तो अजूनही बेशुद्धच असतो, त्याच्या डोक्यातनं रक्त कंटिन्यू वाहत असतं. तितक्यातच तिथे आता ती जंगलातून जात असते, कारण तिला शॉर्टकट घ्यायचा असतो, कारण रस्त्यावरून जर गेली तर खूप उशीर होईल हे तिला मात्र माहितीच असतं. आता या सगळ्यामध्ये ती रस्त्यावरून तर जात नसते, पण जेव्हा जंगलात जाते ना तेव्हा मात्र तिचा खड्ड्यामध्ये खूप जोरात तो चक्का अटकतो आणि तो चक्का अटकल्याने तिला काही समोर गाडी ओढता येत नसते. ते पाहून तिला तर खूप घाबरल्यासारखं होतं. ती देवी आईला बोलते, देवी आई इतकी संकट का गं माझ्याच आयुष्यात आणि धैर्यांच्या आयुष्यात सुद्धा का. इकडे दामिनी बोलते, काय करावं या पोरीचं, कुठे आहे आणि कुठं नाही हे समजत नाहीये मला, तर हे कळत नाही धैर्य बरं झाला कसा बसा मुंबईला गेला, नाहीतर किती मोठा प्रॉब्लेम आला असता. आणि जर तो इथे असता ना तर विलास बोलतो अख्खं कोल्हापूर डोक्यावर घेतलं असतं आणि मग सावी कुठे सावी कुठे म्हणून सगळ्यांचे डोके खात असता. बरं झालं तो इथे नाहीये. आणि असं म्हणून तिथे आता धैर्य नसल्याने ते खुश असतात. तितक्यातच तिथे आता दामिनी बोलते, तू अजिबात काळजी करू नको, ती चालता फिरता बॉम्ब आहे ना तर त्या बॉम्बचाच आज गेम करायचा ठरवलाय, म्हणजे तिचा जीव घ्यायचा आणि काय तर आजच्या तिचा विषय खल्लास करायचा आणि
धैर्य नाही आहे ना त्याच्याचमुळे हे सगळं आज करू शकतो आपण, नाहीतर करू शकणार नाही. त्यावर लगेच आता या विचारात तो बोलतो, पण आई नक्की हे होईल ना, कारण तू प्रत्येक वेळेस असं म्हणते की आपण तिचा खल्लास करून तिचं काहीच करू शकत नाही. त्यावर ती लगेच बोलते, तिचं नशीब नेमका आडवं येतं, बाकी काही एक नाही, पण यावेळी नाही, कारण धैर्यसुद्धा इथे नाही आहे. इकडे आता सावी तिथून कशी निघालेली असते, पण एकूण दामिनी मात्र त्या जंगलाजवळून जात असते तेव्हा तिलाही मात्र दिसत नसते. तिचं लक्ष जातं पण ती एकदम इग्नोर करते. शेवटी धैर्य आणि सावी आता कसंबसे रस्त्याने लागलेले असतात. त्यावर सावी आता देवीकडे रडत विनवण्या करत तिथून दवाखान्याकडे निघालेली असते. तर आता सावी जी असते ना ती धैर्यला आवाज येत असते, कारण त्या जंगलामधनं कुठं ना कुठं धैर्य अटकलाय हे मात्र तिला माहिती असतं. तर इकडे आता धैर्यला सुद्धा सावीचा आवाज येत असतो, त्यामुळे तो आता सारखं सावी म्हणून आवाज येत असतो. तर इकडे आता धैर्य जो असतो ना तो सावीला वारंवार आवाज येत असतो. तर इकडे धैर्यला सारखं सावी फ्रेंड म्हणून आवाज येत असते. तर दोघेही जण जंगलामध्ये अटकलेले असतात. इकडे विलास हा विचार करतो. तितक्यातच तिथे आता तू वाट बघत असतो, तू म्हणजेच त्याच्या मित्राची. पण तितक्यातच दामिनीचा फोन येतो. दामिनी बोलते, तू कुठेच विलास, आत्ताच्या आता मी तुला एक ॲड्रेस पाठवते, त्या ॲड्रेसवर लवकरात लवकर पोहोच, आपल्याला आत्ताच्या आता निघायचं आहे. आता असं म्हटल्यानंतर तो बोलतो, ठीक आहे ना आई, मी येतो आता. आणि असं म्हणून तो आता इकडे ते म्हणजे ज्या ॲड्रेसवर आपल्याला आईने बोलवले त्या ॲड्रेसला निघालेला असतो. सावी कुठे गेली असेल ना याचा त्याला एक पत्ता लागत नसतो. तर इकडे दामिनी आता थकून गेलेली असते. तर अखेर धैर्य आणि सावी यांची भेट होणार असते, म्हणजे भेट होणारच असते. खरं तर तिथे आता ते जंगलाने फिरत असतात, पण शेवटी आमोरासमोर ते येतातच. फक्त त्यांना रोड क्रॉस करून एकमेकांपर्यंत पोहोचायचं असतं. पण गाड्या आणि रस्ता हा वाहतुकीचा असतो, त्याच्यामुळे खूप गर्दी असते. सावी मात्र लहान मुलांसारखं तर रूप असते तिचं, त्याच्यामुळे तिला लहान मुलं कसे एक्साइटेड असतात त्याच्यासारखंच वाटत असतं. पण इकडे धैर्य तिला समजून सांगतो, सावी तिकडेच थांब, इकडे येऊ नको, थांब, गाड्या आहेत, मी येतोय की. आता असं म्हटल्यानंतर सावी मात्र काही त्याचं ऐकत नाही आणि तिला म्हणजे त्याच्याजवळ जायची खूप घाई असते. तिच्यामुळे ती या सगळ्यामध्ये तिथून धावण्याचा प्रयत्न करते. शेवटी धैर्यसुद्धा समोर येतो, कारण त्याला असं वाटतं की तिचा ॲक्सिडेंट वगैरे होऊ नये. पण त्या चक्करमध्ये आणि त्या नादामध्ये त्याचाच ॲक्सिडेंट झालेला असतो आणि तोही खूप मोठा. तो आता खाली पडतो. तितक्यातच सावीला अचानक तो ॲक्सिडेंट आठवतो, तो जो आपल्या वडिलांसोबत झालेला असतो. आणि ते आठवून तिला अखेर सगळंच आठवलेलं असतं. म्हणजेच काय तर आपल्या धैर्याचा जसा ॲक्सिडेंट झालाय तसाच ॲक्सिडेंट आपल्या वडिलांचा झालाय आणि तो दामिनीने करून आणलाय. इतकंच नाही, ती या सगळ्यामध्ये तर बोलते, धैर्य तुम्ही ठीक तर आहात ना. धैर्याचं चांगलंच रक्त वाहत असतं, त्याच्यामुळे ती विचारच करत असते. इकडे धैर्य हा बोलतो, म्हणजे त्याच्या श्वास असा एकदम थांबल्यासारखा झालेला असतो. ते पाहून ती बोलते, धैर्य तुम्ही काय करताय, असे नका वागू, डोळे खोला. तिथे कंटिन्यू त्याला आवाज देण्याचा प्रयत्न करते, पण धैर्य मात्र आता बेशुद्ध झालेला असतो. शेवटी काय तर ती आता आपल्या ओढणीला फाडते आणि ती त्याच्या डोक्याला ती रक्त म्हणजे थांबावं म्हणून बांधून देत असते. तर इकडे आता दामिनी आणि विलास हे दोघेच जण त्या दुकानावर आलेले असतात, ज्या दुकानावर ॲम्ब्युलन्सचा म्हणजे ॲम्ब्युलन्स जी असते त्या वेड्यांच्या दवाखान्याची ती आलेली असते. त्यावर तो त्या दुकानदाराला विलास जाऊन विचारतो की इथे वेड्यांची हॉस्पिटलची ती ॲम्ब्युलन्स वगैरे आली होती का. त्यावर लगेच तो बोलतो की होय ना, आणि इतकंच नाही, ती आली होती आणि चोरी पण करून गेली. आता असं म्हटल्यानंतर तो लगेच बोलतो, बरं ठीक आहे. दामिनीला धैर्यची गाडी दिसते. ती विचार करते, धैर्य इकडे कसं काय, तू तर मुंबईला गेला होता ना. त्यावरती बोलते, नाही मला कदाचित भास झालेला असावा. आणि असं म्हणून ती आता तिथून बोलते की नाही, नंबर बघायला हवा. तितक्यात ती निघणार. त्यावर विलास बोलतो, हो आई तुझं बरोबर आहे.